कायद्याने नसलं तरी चालते ना. कसं समजा तुम्हाला समजा तुम्ही राहा. पांढरा की पांढरा. हां हां इथे क्लिक केला ते फोटो निघतो. ते गोल टिंबर ना. क्लिक केलं आलो ना काही काय तिथे. पूर्ण बिल्डिंग आला पाहिजे. इथे फिरत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवासता राजवीर. सर काय सांगता तुम्ही राजवीराबद्दल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार कष्टातून फार मेहनतीने हे कशासाठी बांधलेलं आहे राजगृह? हे राजगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक केंद्रस्थान होतं. या राजगृहामधूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक लायब्ररी सुद्धा आहे. लायब्ररीसाठी घर बनावं. त्यांचं पुस्तकाचा खूप मोठा संच आहे इथे आणि त्यामधून ते आपल्या बांधवांना आपल्या समाजाविषयी प्रेरित करत होते आणि चळवळीचं एक मोठं केंद्र आहे हे. तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खऱ्या अर्थाने चळवळ या निवासस्थानामधून सुरू झालेली आहे. या संपूर्ण भारत 8 वर्षापासून आता 8 वर्ष झालं आजपासून 7 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. वंदनीचा रविवारच्या वंदनीचा रविवार एक विहार हा गेल्या 7 वर्षापासून उपक्रम सुरू आहे. 200 वंदना दीक्षा म्हणून पार पडली. 200 म्हणजे 200 रविवार 22ला तेव्हा आणि आता ते 24 मध्ये सर्व पेपर तसा रेकॉर्ड सर्व अपडेट ऑफिसियल सर्व आहे. त्या वर्षी कुठे काय म्हणून सॅम्पल म्हणून आहे सर्व भारतीय बौद्ध अमरावती सगळं कम्प्लीट करतात. अमरावती करून दुसऱ्या जिल्ह्यात पण जिल्ह्यात नाही. अमरावती जिल्हा फक्त अमरावती जिल्हा 6 वर्षापासून आत्ताचा प्रोग्राम फोटो घालतो. गेल्या 7 वर्षापासून हा कम्प्लीट प्रोग्राम आहे. त्याचा सर्व अपडेट रेकॉर्ड आहे. रजिस्टर सहित आहे ऑफिसला आपलं. आपला माझे आत्ती गली असलेली ते पण हो सर. आणि आजही कालचं जे आर्टिकल आलं असेल ते अमरावतीच्या नंबर आलं असेल ते येऊ शकता. सपोर्ट मिळतोय ना लोकांचा. सपोर्ट आमची 20-22 लोकांची टीमच अशी आहे की जी रविवारी सकाळी हजर राहते. बिलकुल न सांगता बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ येतात, मानवंदना देतात आणि मग ठरलेल्या विहाराकडे आम्ही नियुक्त देतो. सर्व लोक स्वयंप्रेरणा आमच्यासोबत जे उभे आहेत इथे सर्व भारतीय बौद्ध भारतीय बौद्ध माताचे पदाधिकारी आहेत. त्याच्यात त्यांचे काही लोकांची आता माझ्याकडे माझी मिसेस आहे संख्या वाढली आहे. पण जनरली आम्ही विहारात असताना जेंट्स असतो आणि आमच्या लेडीज आहेत त्याच्यामध्ये 2 लेडीज इथे हजर आहेत. तिथे दर रविवारी वंदनेला येतात. गोपेताई आहे ते इथे फोटो मला हैदराबाद जायचं. एक गाडी बिघडली माझी. दुसरी गाडी मिळताना जरा पोचलो की 5 वाजता सकाळी विमान उडालं. आवाज केल्याप्रमाणे आम्ही सकाळी 4 तारखेला गेलो. नंतर आहे चला आता फोटो काढू.
बरोबर व्हिडिओ काढताना भारतभर जाते आपली वंदना मुंबईमध्ये गरम खूप आहे. 15 दिवसापासून पाऊस पाऊस खूप झाला पूर्वी. आपण आयुष्यामध्ये पहिल्यांदा जयभीम सर, मी पुष्पा बोरकर, बडनेरा. सर, मी आधी बौद्ध महासभेमध्ये कार्यरत होते. सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही फार मोठा आपण बौद्ध महासभेच्या वतीने एक मेळावा घेतला होता साईला. हां, आणि नंतर म्हणजे मला असं म्हणजे हे झालं की बौद्ध महासभेकडनंच होतं, आणि नंतर मला असं वाटलं की कोणीतरी म्हणजे बा थोडंसं राजकीय याच्यामध्ये यावं, म्हणून मी वंचित बहुजन महिला आघाडीची महिला अध्यक्ष होती. आता माझं काम सगळ्यात चांगलं. गरज म्हणून त्यांना आपण तिकडे दिलं होतं, पण ते सगळे लोक तिकडे त्यांना चालवत नाही. सध्या महिला वेळ दिली नाही की पुस्तक तुम्हाला दिलं. सर, महिला शाखेचे कार्यक्रम दर रविवारी वंदना राहणार आहे. दर रविवारी उलट्या शाखा बनली तेव्हापासून 300 नाही, आता त्याची शाखा बनली 1 वर्ष होईल. सध्या कंटिन्यू आहे रविवारी. दुसऱ्या सरिता वाकडे. आता आजच ऍड झाली. माझ्या 2 मुली आहेत छोट्या छोट्या. ही आहे आणखी एक छोटी बाहेर. जयभीम सर, मी पुष्पा सांबारे. मी सध्या सर जात होतात, पण मी आता याच्या समोर चालू करणार. जयभीम सर, मी वंदना घनश्याम रहाटे. मी पण म्हणजे सकाळी जात नसते, पण असे मीटिंग वगैरे असले की जात असते. महिला शाखेचे महिला शाखेचे संस्कार संघटक. संस्कार विभाग परिचय जय भीम. मी सुनीता राजेंद्र भटकर, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा सदस्य आहे. भारतीय बौद्ध महासभेचे प्रचारक, कॅमेरामॅन, युट्यूब चॅनल. संगीता साहेबां मी संगीता बागडे, बडनेरा, भारतीय बौद्ध महासभेची महिला अध्यक्ष. महिला शाखेचे जयभीम सर, सुनीता अशोक बनसोड, राहणार बडनेरा, महिला संघटना. जयभीम सर, सुनीता दहाटे, राहणार बडनेरा. जयभीम सर,
जया मदन खंडारे, राहणार दाबा म्हणजे बन्नेरजवळ दाबा आहे, खेडेगाव आहे, नांदगाव खंडेश्वरमध्ये. आताच मी भारतीय भागवत महासभेची हे झाली आहे आणि माझे मिस्टर रेग्युलर जातात आणि समजा सैनिक दलाचे हे पण आहे. तुम्ही बनवता का? आतमध्ये बाहेर जाऊ नका सध्या तुम्ही. आणखी कोण आपल्यापैकी तिकडे? सर्वप्रथम आज आयुष्यामधलं काय कमावलं काय गमावलं याचा सर्व हिशोब आपला त्या वंदनेच्या उपक्रमांच्या माध्यमातून सुरू आहे. मलाही असं वाटत नव्हतं की एवढा काही चांगला उपक्रम आपण राजगृहामध्ये घेऊन चैत्यभूमीवर घेऊन आयुष्यामधला हा सेवा वंदनेचा उपक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण चैत्यभूमीवर घेऊन आलो. आणि कालपासून आमच्या 7 वर्षापासून सुरू झालेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने आपण आज राजगृहाला समर्पित करीत आहोत. आजच्या प्रसंगी की ज्या राजगृहाने बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं आपल्या आयुष्याचं सोनं झालं आहे आणि आयुष्यामध्ये असा प्रसंग तरी फुलाचे वाटेला आलेला नाही, तो आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपल्या वाट्याला आलेला आहे. निश्चितच हा उपक्रम आपण बाबासाहेबांना समर्पित आहे. बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणेच प्रत्येकाने दर रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे, त्याला समर्पित हा उपक्रम आहे. आणि आज पुन्हा सिद्ध झालंय की आता हा उपक्रम बडनेराचा नाही राहणार. त्याचं मूळ बडनेरा असेल, पण त्याला ज्या पालव्या फुटकी राहतात त्या संपूर्ण राज्यभर त्याचा विस्तार होईल, व्याप वाढेल. अशा प्रकारचा या उपक्रमाला गेल्या 1 महिन्याच्या आधीपासून आदरणीय जोगपगार साहेब आहेत आणि मी सतत साहेबांच्या संपर्कात होतो, इथल्या टीमच्या संपर्कात होतो. त्या सर्वांनी कळत न कळत या उपक्रमाची दखल घेतली, व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. कारण की आपली व्यवस्था राजगृहामध्ये आपल्या आंबेडकर भवनामध्ये राहणार होती, त्यालाही त्यांनी संधी दिली. स्वतः साहेबांशी बोलणं झालं, तेही कालच्या उपक्रमाला हजर राहणार होते, परंतु व्यस्त असलेल्या सर्व कामामुळे प्रसंगात एखादी इमर्जन्सी ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी साहेबांना जावंच लागते. आणि म्हणून औरंगाबादचा तो कार्यक्रम साहेबांना अर्जंटली असल्यामुळे त्यांना जाणं भाग पडलं. आणि साहेबांसोबत बोलता बोलता त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला मात्र भेट देईन. तुमचा मुक्कामाचा 18 तारखेला 19ला मी सकाळी तुम्हाला भेट देईन. तो शब्द साहेबांनी पाळला. ते रात्रीला किती वाजता वापस आले असतील तो त्यांना माहित. तरी पण ते आपण सकाळी या ठिकाणापर्यंत आलो, साहेबांनी वेळ दिला आणि निश्चितच आम्ही सर्व धन्य झालो साहेबांच्या या भेटीनं. खऱ्या अर्थानं राजघराच्या स्मृती आज जागृत झाल्या. याच ठिकाणी आपण हा कार्यक्रम म्हटला होता. त्याचा निरोप आहे, शेवटचा संदेश साहेबांनी 1 मिनिटात द्यावा आणि आमच्यासोबत आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. बडनेऱ्यापासून सुरू झालेली ही बुद्धवंदनेची क्रांती आपल्या जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात पसरावी, आपला आदर्श इतर जिल्ह्यांनी घ्यावा, ही माहिती धम्मयानच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला देण्यात येईल आणि आवाहन करण्यात येईल की अशा प्रकारचा भारतीय बौद्ध महासभेमध्ये उपक्रम जॉईंट करावा. एक वेगळा विभाग निर्माण करून वंदनेचा कार्यक्रम बुद्ध विहारातून, की जे आपलं अभियान आहे बुद्ध विहार जोडो अभियान आहे, त्याला ह्याच्यामधून चालना मिळेल आणि भारतीय बौद्ध महासभा आणि बुद्ध विहाराच्या संघटना यांच्याशी एकोपा येईल, संवाद होईल. आपल्या ह्या उपक्रमासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो, सुयश देतो.
आणि ह्याचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात हो ही अशी इच्छा करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संदा. उदाहरणार्थ इथंच घेऊन टाका सर्व कार्यक्रमात नति मे शरणं हरियं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलम्. नति मे शरणं हरियं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलम्. नति मे शरणं हरियं सङ्घो मे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु. जय.